नमस्कार. एनबी पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत होत आहे. आज महाराष्ट्राचा सुपरहिट सिनेमा फॅन्ड्री ह्या चित्रपटाचे सुप्रसिद्ध असे कलाकार सोमनाथ हे आज आपल्या सोबत आहे. ते एक खूप गावाकडून आलेला एक असा व्यक्ती आहे जो हलगी वाजक आहे, चांगला अभिनय आहे आणि तो महाराष्ट्राला मी कसा हिरो झालो हे सांगणार आहे. चला तर मग आपण त्यांच्याबरोबर एक जवळून भेट घेऊया. महाराष्ट्र तुम्हाला जब्ब्या म्हणतो की सोमनाथ म्हणतो? जब्ब्या. कारण रिलीजला टाइम लागतो, या आता गोष्टी कळायला लागल्या. काम करून आलंय, आता ते रिलीज होईल नाही होईल ते पण माहित नव्हतं. काम आहे की काम. तुला नागराज सरांनी सांगितलं का फॅन्ड्री म्हणजे काय? गेल्या इंटरव्ह्यू मध्ये तानाजी आलेले, तर त्यांचा बी झुंडमध्ये काही छोटासा रोल होता. तर त्याच्या बरोबरी तुझं कसं वैयक्तिक अजून फ्रेंड सर्कल आहे? तुला हॉलिवूड किंवा आंतरराष्ट्रीय सिनेमामध्ये जायला आवडेल का? नाही आवडणार सर. कलाकार म्हणल्यानंतर 100%. नमस्कार. नमस्कार सर, कशा आहात तुम्ही? मी मस्त. तुम्ही कसे आहात? बस ठीक आहे. सर म्हणू नका, म्हणून अजून मी खोलेल नाही. म्हणजे सर बोलल्यानंतर एक ऑकवर्डनेस येत होते. पण सर बोललं तर तुम्हाला एक आज तुम्ही एक महाराष्ट्रासमोर गेलात. हा, एक अभिनयातून एक गरीब घरातून गेलात, एक हलगी वाजवत गेलात. तर त्याच्यामुळे तुम्ही आज तुमचं खूप महाराष्ट्रात नाव आहे. जब्ब्या नावाने तुम्ही खूप प्रसिद्ध आहात. ठीक आहे, मग आपण आपल्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. महाराष्ट्र तुम्हाला जब्ब्या म्हणतो की सोमनाथ म्हणतो? जब्ब्या. आणि असा विषय आहे की जब्ब्या म्हणून ओळखला जातो. बऱ्याच जणांना माहित नाही की माझं नाव काय, पण माझं नाव सोमनाथ अवघडे आहे, पण जब्ब्या म्हणूनच ओळखतात जास्त. बरं, ठीक आहे. सोमनाथ, गाव कुठलं तुझं? मी केमगावचा, करमाळा तालुका, जिल्हा सोलापूर. अच्छा. लहानपण तिथंच गेलं? हो, लहानपण. शिक्षण काय झालं आपलं? मी 12वी पर्यंत शिकलो, पण या ऍक्टिंग मुळे थोडा इकडे तिकडे वेळ जाते, पण आहे इच्छा, वेळ मिळाला तर पूर्ण करतो. म्हणजे पुढं शिक्षण घेण्याची इच्छा आहे? अच्छा. मग अभिनयाचं शिक्षण घेण्याचं आहे की अजून कुठल्या डिग्रीवरती जायचं? अभिनयच. आता ह्या क्षेत्रात आलोय तर अभिनयच. बर, चल ठीक आहे. लहानपणी तुम्ही काय बनायचं स्वप्न ठेवलेलं? म्हणजे ज्यावेळेस कळायला लागत होतं, म्हणजे स्वप्न बघायचं पण माहीत नसतं ना, त्याच वेळेस फिल्म येऊन पदरात पडली माझ्या फॅन्ड्री. पण म्हणजे तुमचं कास्टिंग कसं झालं? कास्टिंग नागराज सर जे आहेत ना, त्यांची पिस्तुले म्हणून शॉर्ट फिल्म होती, त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. मग त्यांचे मित्र आहेत सचिन बिचितकर म्हणून गावात, मग त्यांचा सत्कार ठेवला होता, राष्ट्रपती पुरस्कार मिळाला म्हणून. मग मी तिथं हलगे वाजवायला गेलतो. तिथं गेल्यानंतर त्यांनी मला पाहिलं मी वाजवत होतो वगैरे, आणि त्यांचे एक फ्रेंड आहेत कुतुब इनामदार म्हणून, त्यांना सांगितलं की आता शूट कर म्हणून वाजवतानाच. मग मी वाजवत होतो, मी माझ्या नादात एकदम मस्त हलगे वगैरे वाजवत होतो, ते शूट केलं वगैरे वगैरे झालं. आणि मग नागराज सर कार्यक्रम आज जाताना स्टेजवर जाताना मला म्हणले की तू इथं थांब, जाऊ नको, मला तुला बोलायचं. हा ठीक आहे. मी थांबलो तिथं, भाऊ वगैरे गेले. माझ्या मनात काय अपेक्षा, अरे यार बक्षीस वगैरे देतील का काय, अजून काहीतरी, एवढं डोक्यात. पिक्चर वगैरे मला माहित नव्हतं, आता ते काय म्हणजे फिल्मचं माझा काही संबंधच नाही.
ते आले माझ्या डोक्यात एकच, बाबा हे डिरेक्टर आहेत वगैरे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, मी वाजवणार जाणार. पण माझ्या डोक्यात काय मला अपेक्षा होती की मला पैसे देतील म्हणून थांबवले. मी थांबलो तिथं वगैरे वगैरे. त्यांचा कार्यक्रम झाला. ते म्हणले एक ऑडिशन दे. मग ऑडिशन म्हणजे मला नाही केलं. ऑडिशन म्हणजे काय, माझा संबंधच नाही ना फिल्मचे. म्हणले शिव्या वगैरे देऊन जाऊ. मग मी शिव्या वगैरे दिल्या. सुरुवातीला होत नव्हतं, पण ते म्हणले की नीट कर नीट. आणि त्यांचे भाव आहेत का भूषण मंजुळ म्हणून, दादा का, तर माझ्याकडून होत नव्हतं. मी एकदम नाही का आता आपल्या भाषेत म्हणलं तर शुद्ध शिव्या द्यायला लागलो. मग त्यांनी मला मारलं. म्हणले यार खरं खरं जे आहे, मी अशा शिव्या दिल्या होत्या. परत म्हणले रडून जाऊ नाचून जाऊ. ते सगळं त्यांनी केलं आणि ते घेऊन गेले तिकडं शूट करून. मग परत फोन आला सचिन दादाला, त्यांचे जे फ्रेंड आहेत ते, की त्या मुलाला घेऊन ये म्हणून तिकडं जेऊरला, त्यांच्या गाव. माझ्यापासून खूप जवळ आहे, 10-15 किलोमीटर गाव आहे नागराज सरांचं. मी गेलो. ते म्हणले मग आता आपल्याला एक पिक्चर वगैरे करायचा आहे आणि आपल्याला पुण्याला वगैरे जायचंय. मी खाली मान घालून बसलो. जायचं वगैरे, तुला काय वाटतंय? म्हणलं मला नाही करायचं. का? नाही करायचं. मी बोलतच नसायचो. ते खूप समजून सांगायचं असं तसं. ठीक आहे मग म्हणले बघ विचार कर जा. मग हॉटेलमध्ये गेलोय का मला अजून आठवतंय. जेवण वगैरे केलं. सचिन दादा सांगत होते अडे काय हलगीचं काय करतो, जा जा. मी नाही, उत्तर म्हणजे नाही. मग ठीक आहे नागराज सरांनी जाऊ दिलं. मग परत अजून 2 दिवसांनी फोन आला की विचार काय म्हणतोय म्हणून. काय मी नाहीच. मग परत नागराज सर घरी आले. घरच्यांना मी भेटले. म्हणले चांगलं होईल केलं तर वगैरे वगैरे वगैरे. पण तरी नाहीच. म्हणलं घरचे म्हणले सांगतो. मग गेले. मग परत काय रिप्लायच नाही आमच्याकडून, घरच्यांकडून काहीच. मग परत आले. परत एक फोन आला ना, सचिन दादा दिसले मला लांबूनच. म्हणलं हे परत माझ्याकडे आले. मी गेलो पळून. मग पळून गेलो मी आणि टाकीवर जाऊन लपलो. ते अख्ख्या गावात शोधत होते मला. माझा मोठा भाऊ, पप्पांची इच्छा होती काम करावं, भावाची पण मोठी इच्छा होती रवी. पण आईला बी वाटायचं की नको लहान आहे कुठं जाणार असं वगैरे. मी पळून टाकीवर बसलोय. मला सगळीकडे शोधत होते. ऊसात शोधते, इकडे शोधते, सोम्या कुठं आहे काय संबंध नाही. मी डायरेक्ट टाकीवर गेल्यानंतर मग उतरलो. झालं. मग ते गेले रिटर्न. आलो की मग पप्पाने मारलं. म्हणले जा की काय प्रॉब्लेम काय तुला, प्रॉब्लेम म्हणजे अडचण काय तुला. मग म्हणलं ठीक आहे. रडलो. गेलो परत एकदा भेटायला तिथं. परत हा म्हणले मग करायचं का नको. परत मी खाली मान घातली. मग मला पैसे दिले आठवतात. 100 रुपये दिले. म्हणले आता. मग मी हसलो. हसल्यावर मग पप्पा बी आलते सोबत. म्हणले हा त्याला ते पाहिजे पैसे. मग ते डोक्यात होतं. मग करतो म्हणलं. मग ठीक आहे म्हणले पुण्याला ये तू. मग परत अजून माझं माइंड चेंज झालं. म्हणलं जातो पुण्याला. डायरेक्ट नाही म्हणतो तिथे जाऊन एकदाच काय ते. पण त्यांनी तेवढा आत्मविश्वास दिला की तू चल बाबा, तुला वाटलं तर थांब, लास्टच माझ्या सोबत राहा, तुला वाटलं करायचं कर, नाहीतर नको करू. मग आत्मविश्वास दिला. मग ते सूरजचे पिस्तुल्या म्हणलेला आपलं सूरज पवार, त्याची फिल्म धावली. तो बघ किती छोटा आहे वगैरे वगैरे. त्याला राष्ट्रपती पुरस्कार भेटला. असं तसं जावलं सगळं त्यांचं. त्याला विमानात बसवला तो. मग तेवढा आत्मविश्वास आला. मग गेलो तिकडे रमलो. तसं कास्टिंग झालं. बरं ठीक. जसं तुम्ही म्हटलात तुमच्या वडिलांनी तुम्हाला थोडंसं हे केलं. वडील काय करतात? हलगी वाजवतात अजूनही. हा अजूनही हलगीच वाजवतात. पण आवड म्हणून. आणि मी इतका मोठा झालो नाही की त्यांना सांगेल बाबा की गबसा म्हणून. त्यांचं आवड म्हणून. त्यांना इंडस्ट्रीचं काय गेलं त्यांना नाही, आपल्या फिल्म इंडस्ट्रीचं आवड म्हणून अजून वाजवतात. म्हणजे अजूनही ते म्हणजे कुठे लग्न कार्यात किंवा कुठं कार्यक्रमात. ओके ओके ओके. बरं. आणि आई काय करते? आई घरीच. अच्छा. आई म्हणजे घरी म्हणजे काय शेतात वगैरे असते? शेती वगैरे. अच्छा. भाऊ घरीच असतात दोन्ही. काय करतात भाऊ? काय करतात? लग्न झाले घरी. मग शेती वगैरे. त्यांची अभिनयाकडे नाही आवड नाही. घरच्यांनी अभिनयाचा निर्णय सुरुवातीला कसा प्रतिसाद दिला? ते जसं बोललो की पप्पांची इच्छा होती भावाची पण जा म्हणून इथं थांबण्यापेक्षा. पण आईला वाटायचं की नको बाबा कुठं चाललंय काय, कारण आमची इंडस्ट्रीचं काय घेणं देणंच नाही ना त्याच्यामुळे. पण पप्पांचं भावाची खूप इच्छा होती जावं. जेव्हा तुला नागराज सर भेटले, तुझ्या मनात असं तरी होतं का एकदा तरी मी हिरो बनेल? नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं काही संबंध लांब पर्यंत नाही. डिरेक्टर का असतो हे पण माहित नव्हतं. इंडस्ट्रीचे काय घेणं देणं. हा फिल्म बघत होतो. सलमानचा मी खूप मोठा फॅन होतो अगोदर.
पण मला नव्हतं माहिती की मी शूटिंग केल्यानंतर पण कामावर जात होतो ना, असं नाही. कारण मला वाटत ठीक आहे बाबा, काम करून आलोय आणि ते कधी येईल फिल्म मला माहित नव्हतं. पण मग सचिन दादा सांगायचे जसं की बाबा नको करू काम, आता तुला मोठं काम करून आलंय. पण ते विश्वास नव्हता ना बसत पुढं काय होईल त्या गोष्टीचं. मग ते रिलीज झाल्यानंतर कळलं की आयुष्याला नाही सांगू शकत एका रात्रीत सगळं change. नाही नाही, मग तू शूटिंग करून आला तरी हलगी वाजवायचं. हो, कारण रिलीजला टाइम लागतो, हे आता गोष्टी कळायला लागल्या. मला वाटायचं ठीक आहे काम करून आलंय, आता ते रिलीज होईल नाही होईल ते पण माहित नव्हतं ना. काम आहे की काम. अच्छा, मग तुला हलगी वाजवताना किंवा असं तुला असं कोणाला गावात माहितीच नव्हतं का काय की तू मूवी करून आलाय करून? नाही कोणालाच नव्हतं माहिती. फक्त सचिन दादाला माहिती होतं की मी शूटिंग करून वगैरे आलोय. ज्यावेळेस गाणे वगैरे आले त्यावेळेस सगळ्या गावात कळलं की असं चर्चा झाली. तुला नागराज सरांनी सांगितलं का फॅन्ड्री म्हणजे काय? फॅन्ड्री म्हणजे आता मला तर शब्द माहितीच होता तो, कारण गावाकडचा म्हणल्यानंतर मला माहितीच होतं. पण ते स्क्रिप्ट वाचायला येतच नव्हतं सर त्यावेळी. फक्त ते म्हणलं वाचू नको, फक्त डायलॉग मी ऐकून पाठ केले फॅन्ड्रीतले सगळे. पण फॅन्ड्री हा शब्दाचा अर्थ माहित होता, कारण गावाकडे राहतो त्याच्यामुळं. बर, तुला एवढं असंख्य यश भेटलं, हा, तुला प्रसिद्धी भेटली. प्रसिद्धी भेटल्यानंतर तुला एवढं अचानकच सर्व तुझ्याकडे यश आलं. मग तुझ्या गावाकडच्या किंवा तुझ्या मित्रांची बघण्याची भूमिका काय होती? ते असतं ना की पिकत तिथं विकत नाही कधीच, तसंच असतं गोष्ट. मित्रांना फार काय फरक नाही पडला त्यांच्यात किंवा गावात. मी अजूनही गावाकडे राहतो, काम असेल तर बाहेर असतो. पण बऱ्याचदा असं होतं की गावाकडे कमीच असतो, कारण कामं जास्त आहेत सध्या त्याच्यामुळं. आणि गावात काही फार फरक नाही पडला. पण एक त्यांना गर्व वाटतं बाबा आहे म्हणून इंडस्ट्रीत कोणी. तू स्टार झालास, तू हिरो झाला, हा, फॅन्ड्री या मूवीतून. तर तुझ्याकडे पहिलं मानधन आलं, तू काय केलं? मानधन काही नाही, घरी दिलं. मला 50 रुपये खूप जास्त होते त्यावेळेस. त्यातून मी फक्त 100 रुपये घेतले होते त्या पण वेळेस. आताही किती मानधन आलं तरी घरीच. अच्छा, तुम्ही पहिली खरेदी काय केली त्यातून? खरेदी अजून काय नाही, फक्त घर चांगलं बांधलं, आता अजून काम चालूच आहे. बाकी काय नाही, दुसरं खरेदी काय नाही. मला फोन आवडत होता, एक फोन घेतला साधा. त्याच्यावर पण नागराज सर ओरडले होते, लगेच पैसे आले की फोन वगैरे घेतला असं तसं. आणि ते प्रत्येकाची इच्छा असते ना फोन घ्यायचा. तुला एवढी प्रसिद्धी भेटली, तू जमिनीवरतीच आहेस का? हो, 100%. मी शूटवर असो कुठेही असो, मला साधं राहायला खूप आवडतं आणि जसं आहे तसंच राहायला आवडतं. मला जास्त वाव केलं की मलाही आवडत नाही ते. मला जे नॅचरल आहे तेच. बरं, फॅन्ड्री हे नाव एक प्राण्याचं किंवा असं आहे, तर तो मूवी करताना तुला सर्वात अवघड टीका आणि तू कधी ती कशी हाताळली? टीका म्हणता येणार नाही, कारण मी कधी हेच नाही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. आणि लोकांचं मत असतं, मांडतात. आता मी कलाकार आहे म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं लागतं. त्याच्यामुळे मग एक मी अभिनेता म्हणून ठीक आहे बाबा, माझं चुक असेल काहीतरी ते तसं मी घेतो. चांगले म्हणणारे चांगले म्हणतात, वाईट म्हणतात वाईट. सोमनाथ, तुला सर्वात कठीण आणि म्हणजे आव्हान देणारी अशी कुठली भूमिका वाटली? झुंड, बच्चन सरांसोबतची. नागराज सरांची फिल्म आहे, हिंदी लँग्वेज प्लस बच्चन सरांसोबत पहिल्यांदा काम करतोय आणि ऐकून होतो की हे वन टेक देतात ते. आणि मी स्वतःला लय लकी मानतो सर की माझी आयुष्यातली दुसरीच फिल्म बच्चन सरांसोबत आहे. आणि बरेच कलाकार त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असताना पण मरून गेले, पण त्यांच्याबरोबर काम भेटलं नाही. आणि ते मला त्यांच्याकडून भेटले आणि मी ऐकून होतो की ते वन टेक देते. वन टेक म्हणलं की मी असला गावाला होतो, म्हणलं आता काय करणार. आणि त्यांचे माझे बरेच सीन होते ना एकत्र दोघांचे. पण नागराज सर असल्यानंतर फ्री वातावरण राहतं, पण
असतच ना, कुणालाही वाटतं की अरे आपल्याकडून चुकलं तर हे तर वन टेक देतात, आपल्याकडून चुकलं तर काय करून नाही तिथं. पण त्याचं उलट घडलं सर, माहिती बच्चन सरांचा इतका भारी स्वभाव आहे, खूप काही शिकायला मिळालं त्यांच्याकडून. जर एवढा मोठा जर स्टार तसा राहू शकतो तर आपण कुठंच नाही असं वाटलं मला तिकडं. आणि मी विचारायचो, प्रत्येक टेक झालं की विचारायचो, सर आजच्यावर आहे का? अरे बहुत बढिया, टेन्शन मधले ठीक. त्याच्यामुळे लय मजा आली सर त्याला. आणि अवघड पण होतं कारण हिंदी, नागपुरी लँग्वेज प्लस बच्चन सर. पण आता मी हॅप्पी आहे. आज रोज लागते तेव्हा आई वडील बघत बसतात ना, सोनी मॅक्सला लागते जून सारखी. आणि मला कधी कधी वाटतं की अरे नॅशनल अवॉर्ड मिळाला प्लस बच्चन सरांसोबत काम करायला मिळालं. अजून बरेच स्वप्न आहेत कलाकार म्हणल्यानंतर, पण ते होतं अवघड जरा. बरं, झुंडच्या सेटवरची काही गंमत? झुंडच्या सेटवरची गंमत वगैरे नाही म्हणता येणार सर, पण बच्चन सरांसोबत असलो ना, सोबत बच्चन सरांच्या मस्त ते डान्स वगैरे करायचे, मस्त गप्पा मारायचे. आणि तेच आम्हाला सांगायचे की हे मेरा सॉन्ग आहे. मला असं वाटायचं की सर सगळंच माहिती आहे तुमचं आम्हाला, पण तुम्ही धावताय. मग मला वाटतं कदाचित फ्री करण्यासाठी ते तसे करत असतील. अच्छा. म्हणजे असं तुला असं वाटलं नाही की म्हणजे? मला अजून आठवते त्यांनी तिथला किस्सा, सुन रुबिया गाणं ह्याच्यातलं, कशातलं म्हणतात, मर्द मधलं, सुन रुबिया तुमसे प्यार हो गया, ते गाणं म्हणून म्हणून डान्स करत होते ते. आणि त्यांचे डोळा मारते सारखे. म्हणजे अजून बी काही कलाकार होते त्यांच्या बरोबर ते तसेच खुळून गुलमळून? हो, सर्वांसोबत कॅरेक्टर भरपूर होते, पण सीन माझे जास्त त्यांच्यासोबत होते, त्याच्यामुळं जास्त क्लोज असं झालं आमचं. आमच्या गेल्या इंटरव्ह्यू मध्ये तानाजी आलेले. हा, तर त्यांचा बी झुंड मध्ये काही छोटासा रोल होता. तर त्याच्या बरोबरही तुझं कसं वैयक्तिक अजून फ्रेंड सर्कल आहे? तानाजी आम्ही चांगले मित्र आहोत. तानाजी असेल, अरबाज असेल, सूरज असेल, बरेच इंडस्ट्रीतले आम्ही भेटतो वगैरे, गप्पा मारतो. आता इथून गेलो तरी त्याला सांगणार की तू तिकडे गेलता, मी तिकडे जाऊन आलो. अच्छा. आणि त्यांनी सांगितलेलं की चांगले म्हणून जा, मस्त आहे. ठीक आहे, धन्यवाद. बरं सोमनाथ, तुला शूटिंग दरम्यान अशी एखादी घटना जाणवली का आयुष्यभर ती लक्षात राहील? शूटिंग दरम्यान नाही म्हणता येणार, पण ते जसं की म्हणलं की आयुष्यभर लक्षात राहणार, फक्त नागराज सरांनी वाजवताना बघितलेलं ते आयुष्यभर लक्षात राहणारी गोष्ट आहे. ते डायरेक्ट स्टार त्यांच्या नजरेत आलो तेच. अच्छा. तू एवढ्या मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम केलं, तुला काम करताना कलाकारासोबत तू काय शिकलास? तेच की मी तुम्हाला सांगितलं की एवढं स्टार जरी झालं मोठं तरी जमिनीवर कसं राहायचं बच्चन सरांकडून शिकलो. आणि बच्चन सर वन टेक आहेत, तुम्हाला जसं की सांगितलं, 3-3 पानाचा डायलॉग वन टेक करतात. त्याच्यातून प्रयत्न चाललेत, म्हणजे परफेक्ट नाही झालो पण तसं शिकायचे प्रयत्न चालले. अच्छा. तुला असं किती पानांचं पाठांतर होतं? पानांचं म्हणता येणार नाही पण आहे बऱ्यापैकी, अर्ध पान वगैरे करू शकतो असं. तू जसं फॅन्ड्री मध्ये होतास, हा, तेव्हा तुझं वाचन होतं का? तुम्हाला सांगितलं नाही, मला वाचायचं नव्हतं त्यावेळेस. ते नागराज तर सांगायचे ना, मग ते ऐकून पाठ केला. बरं आमचे तर चालते डायलॉग पाठ, पण दुसऱ्यांचे पण चालते, जे आमच्या बरोबर सोबत असतील सीन त्यांना सांगायचो की हे तुमचा डायलॉग आहे म्हणून, ते विसरले तर एवढं ते छापलं होतं डोक्यात. बरं, तुला भविष्य काळामध्ये डायरेक्शन किंवा प्रोडक्शन यासाठी रस आहे का? डायरेक्शन प्रोडक्शन नाही म्हणता येणार, पण एक कलाकार म्हणून आहे रस. आता ह्या क्षेत्रात आहे म्हणलं तर अभिनयवर जास्त. आता तुझ्या स्वप्न आणि प्रेरणा ह्या संदर्भात आपण तुझ्या बरोबर काही प्रश्न करणार आहे. पुढे कोणत्या दिग्दर्शक सोबत तुला काम करायला आवडेल? आता कलाकार म्हणल्यानंतर सगळ्यात डायरेक्टर सोबत काम करायची इच्छा असेल, पण ज्यांना माझ्याबरोबर काम करायला आवडेल नाही त्यांच्याबरोबर नक्कीच काम करायला आवडेल मला. अच्छा. तुला जसं मूवी करतो तसं तुला मानधन टायमावर येतं का? कधी कधी, नाहीतर नाही येते. म्हणजे सगळेच असे नाही ते, पण आहेत काही लोक नाही येते टायमाला. मग
जसं तुम्ही मूवी करताना पहिले एक ऍग्रीमेंट बनतं, त्या स्वरूपात ते लोक वागत नाही? हा, म्हणजे सुरुवातीला भेटतात सर पैसे, पण एक रिलेशन होतं की ठीक आहे तू 2 दिवसांनी वगैरे देतो, पुढे गेल्यानंतर मग परत नाही येते, मग किती कॉल करा रिसिव्ह करणार नाहीत, कारण देणार. आता तू एवढी नागराज सरांबरोबर मूवी केली, त्यामध्ये तुला असाच अनुभव झाला? नाही नाही नाही. नागराज सर माझे फॅमिली मेंबर. नागराज सर काही अडचण आली तरी मदत करतात. आता मी रिसेंटचाच किस्सा सांगतो. कोविड मध्ये भाऊ माझा पॉझिटिव्ह मिळाला, त्यावेळेस त्यांनी खूप मदत केली, पैशाची असेल किंवा सगळ्याच गोष्टीची असेल. बर, ठीक आहे. तुला हॉलिवूड किंवा आंतरराष्ट्रीय सिनेमामध्ये जायला आवडेल? का नाही आवडणार सर, कलाकार म्हणल्यानंतर 100%. अशी कुठली भूमिका आली तुझ्याकडे? द लायन म्हणून मला फिल्म आलती हॉलिवूडची. हा, ती काय आमच्या कारणामुळे चुकीमुळे गेली, पण आलती मला हॉलिवूडची. सुरेल मला लाईन म्हणून हॉलिवूडची. मग तू नाकारली का ती? नाकारली म्हणजे त्यावेळेस एवढं कळत नव्हतं, ते गोष्टी पेरल्या पण जात नव्हत्या. ऑडिशन वगैरे दिलं तर सगळं रेडी पण होतं त्यांचं, पण तेच परत काही चुकामुळं गेले ते. मग नागराज सर पण ओरडले होते, आम्हाला थांब म्हणत होते पुण्यात, पण आम्ही निघून गेलो. असं झालं ते. तुझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न कुठलं? मस्त एकच स्वप्न असतं प्रत्येकाचं, गाडी असावं, बंगला असावं, आणि आई बाप माझे खुश राहावे, सगळे फॅमिली. एवढंच मोठं स्वप्न, बाकी काय. त्याच्या पलीकडे नाही? त्याच्या पलीकडे. तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे? नाही. हा, नाही. होती म्हणता येईल, पण आता नाही. आता म्हणजे कोणाबरोबरच काही रिलेशन नाही? होती, आता नाही. सोमनाथ, आम्ही मध्यंतरी असं ऐकलेलं की तू ड्रिंक्स वगैरे याचा ऍडिक्शन मध्ये अधीन झालेला आहेस करून? नाही नाही नाही, आता ते कसं आहे सर, त्याच्यावर बोलण्यात मजा नाही. मन केली पण आता नाही करत. म्हणजे असं काय प्रॉब्लेम काय होता तुझा? नाही, आता काय त्याच्यावर बोलण्यात काय अर्थच नाही. काय म्हणजे तुझं प्रेम प्रकरण वगैरे? नाही ना, काय त्याच्यावर आता काय, ते पाचच्या गोष्टी आहेत भूतकाळातल्या, आता त्याच्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. हा, पण करू नाही कोणी, एवढं सांगत. जर तू खरोखर तू हिरोच नसता झाला, हा, तर तू आज काय असता? तेच हलगी वाजवत असतो परंपरेनं. म्हणजे तू ही हलगीची ट्रेनिंग कुठून घेतली? ते म्हणजे खानदानी पेशा म्हणल्यासारखं सर. म्हणजे आजोबापासून पप्पापर्यंत मी, भाव असतील, वाजव. म्हणजे तू म्हणजे हलगी वाजवतो, त्याचं एक ट्यून सांग ना तुझ्याच. धुमाळे ढंग डांग 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 ढंग डांग 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 ढंग डांग, हे धुमाळे. म्हणजे त्याचं रिएक्शन कसं, तू हलगी वगैरे कसं असं पकडतो? हे रिएक्शन आता लोकांना तर माहितीच आहे हलगी म्हणल्यानं. अच्छा, ठीक. फॅन्ड्री नंतर मिळालेला सर्वात विचित्र फॅन गिफ्ट कोणता होता तुला? नाही, असं नाही. भेटतात लोक खूप, पण विचित्र कोण नाही भेटला. हा, सांगता येईल, पण फोटो वगैरे नाही काढला की समजून घेत नाही, मग परत मात्र वगैरे जाऊ दे असं. एवढ्याच गोष्टी, पण ते समजून घेत नाही की काय वगैरे असतो. ते कुठला असं तुला फॅन भेटला, त्याचा संवाद किंवा सीन कोणता असा आठवतो गमतीचा? नाही, तेच आता ते फॅन्ड्रीचं काळी चिमणी गावलकर, प्रत्येक फॅन तेच म्हणतो, वैराच्या काळी चिमणी गावली का नाही, प्रत्येक वेळेस तेच म्हणतात, चिमणी गावली का नाही अजून. मी म्हणत असतो तुम्हीच द्या शोधून, अजून नाही गावली मला चिमणी. जे तुझं फॅन्ड्री मध्ये पात्र होतं ते चिमणीवरती, ते असं खरोखर आहे का? पात्र का चिमणीच? नाही होती, काल्पनिक गोष्ट आहे चिमणीची. तुला अशी कुठल्या मूवी करताना सेट वरती तुझ्या बरोबर प्रँक असा कुठला झाला का? नाही, प्रँक वगैरे नाही, कधीच नाहीच झाला. होण्याचं कारणच नाही, कारण तेवढं म्हणजे आता प्रत्येक कलाकारांसोबत, हा, जर आरबाज, सूरज, आम्ही असेल किंवा तानाजी असेल एकत्र, तर प्रँक होत राहतात. तुझा कॉल टाइम 5चा आहे, मग 5लाच उठणार, पाठ कोणतरी सकाळी करते की सर तुमचा 12 नंतर सीन आहे दुपारी. एवढ्या गोष्टी असतात फक्त, बाकी.
सेट वरती तू कोणाबरोबर प्रँक केला का? नाही, अजून तरी नाही. म्हणजे प्रँक म्हणता येणारच नाही, कारण बऱ्याच सेटवर जातो, काम झाले की जातो. पण जर आवाज तानाजी बी सूरज असेल तर होता आमच्यात कधी कधी कॉल टाइम 5च आहे म्हणायचं, उठायला लागेल, कॉल टाइम आलाय, मग तो 5:05 उठणार. मग परत त्याला कळते की सेटवरून नाही सर तुमचा 12च्या पुढे सीन आहे, असे होतात किस्से. तुझ्या मोबाईल मध्ये तू म्हणतोयस की मी सर्वात पहिला मूवी झाला आणि तुम्ही मोबाईल घेतला. तुझ्या मोबाईल मध्ये असे कुठले कुठले ऍप आहेत? व्हॉट्सअपच, असं मित्रांना गप्पा, व्हिडिओ कॉल वगैरे, व्हॉट्सअप जास्त. फॅन्ड्रीच्या पहिलं तुझ्या आयुष्यातील कठीण दिवस कोणता होता आणि म्हणजे तो कसा तू काढलास? कठीण म्हणता येणार नाही, पण मी काम वगैरे खूप केले. मला अजून आठवतं, मी वीटभट्टीवर वगैरे काम करायचो, किंवा मग मी आगाऊ पण जास्त होतो. कठीण म्हणण्यापेक्षा कारण आई वडिलांना खर्चात टाकलं होतं मी. 5चा कॉईन गेला होता आणि आजी वगैरे खूप टेन्शन मध्ये होते. आजीनं तर नवस केलता, आता ऑपरेशन व्हायचे पोराचं वगैरे वगैरे, अशा गोष्टी होत्या. पण मी अजून पण गावी गेलो की मजा येते मला. मी अजून बी काय नवरात्र असेल, गणपती असेल, त्या ग्रुपमध्ये हलगी वाजवतो. अच्छा, मग तू आता जसं तू एक हिरो बनलेला आहेस, म्हणजे एक अभिनेता बनलेला आहेस, तर आता गावाकडे जाऊन तू म्हणजे काही आई वडिलांना शेतामध्ये हातभार लावतो की नाही? हा, शेतात वगैरे जातो. पण मी जास्त म्हणजे आवड आहे, मी घरी गेलो की जास्त मला वाजवायला, वाद्य वेगळे वेगळे वाजवायला आवडतात. मग मी जास्त मग मुलाचे मोठ्या भावाची मुलं आहेत त्यांच्याबरोबर हसून गप्पा वगैरे, खाण्याची आवड आहे. नॉनव्हेज वगैरे आहे ना, सांगत असतो बनव. सोमनाथ, आम्ही मध्यंतरी महाराष्ट्राच्या जनतेने, जसं तू म्हणतोय तुझं प्रेम नव्हतं, पण आता मी तुला खरं एक प्रश्न बोलतो की सगळ्या महाराष्ट्रांना माहिती की तू त्या फॅन्ड्रीच्या हिरोईन बरोबर लग्न केलेलं का? नाही ना, आम्ही चांगले मित्रमैत्रीण आहोत, बाकी काही नाही. आता चर्चा होते, पण आम्ही चांगलं मित्रमैत्रीण आहोत. सगळ्या मीडियात झाले ती बोललीच आहे सगळं, पण आम्ही चांगले मित्रमैत्रीण आहोत. तुमच्याकडून खरं अशी काही गुड न्यूज येणार आहे? नाही हो सर, नाही, फक्त आम्ही मित्रमैत्रीण. आमचे प्रोजेक्ट येतात एकत्र आता, भरपूर चांगले झाले ते प्रोजेक्ट, येतील. तुझं हे यश आहे, अभिनयाचं असो किंवा अजून तुझं वाद्य वाजवतोस किंवा तुला आवड आहे, ते यशाच्या मागे कोणाचा हात आहे? आई वडील, जास्त आई वडीलच, 100% आई वडील. कारण ती एक कानपडी आज मला इथपर्यंत घेऊन आली. पण माझ्यासाठी सर्वात म्हणजे मोठी गोष्ट जे नागराज सरांनी स्वप्न दावलं होतं की तू जर काम करशील तर तुला बी राष्ट्रपती पुरस्कार मिळेल आणि तू पण विमानात बसशील. पण मला त्याच्यापेक्षा भारी गोष्ट वाटते की मी माझ्या वडिलांना, जे की आजपर्यंत सायकलीवर असेल, बैलगाडीत फिरणारा व्यक्ती असेल, मी त्यांना विमानात बसवून नेऊन राष्ट्रपती भवनला घेऊन गेलतो. ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आयुष्यात कधी असा क्षण आला तुला असं वाटलं की हा आता अभिनय सोडावा लागेल? नाही, कधीच नाही. ज्या दिवशी या क्षेत्रात आलो मला असं वाटतं की काम करतच राहो. असं नाही, आता मी उतरलोय तर मला खूप काम करायची इच्छा आहे आणि बरेच प्रोजेक्ट येत आहेत तसे, पण कंटिन्यू काम झालंय. बर, तुझ्या एका शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो, तुझा जास्त वेळ घेत नाही. तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्यात बदल घडवणारा असा कुठला क्षण होता? बदल घडवणार म्हणजे तेच की, म्हणजे माझ्या पदरात येऊन पडलं ते सगळंच अचानक, म्हणजे न स्वप्न बघताच आपल्याकडे सगळं येऊन पडतं. फॅन्ड्रीतला नागराज सरांनी बघितलं मला, मग तिथून सगळी जर्नी, आज सगळे चेंज झालं. मग मी 50 रुपयासाठी हलगी वाजवायचो, पण आज मला इतकं भारी वाटतं की मी कुठं जाईल तिकडे माझ्या स्वागतासाठी हलगी वाजते. पण मी त्या कार्यक्रमात पण हलगी दिसली की मला मोह आवरत नाही, मी त्यांच्यात जाऊन वाजवतो. त्याच्यामुळं खूप भारी ती गोष्ट. तर बघितलं का मित्रांनो, फॅन्ड्रीतला हा जब्ब्या कसा महाराष्ट्राचा लाडका कलाकार झालाय. गावाकडून अभिनयाकडे आलेले हर एक मुलाने
त्याच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे, त्याच्या जीवनावरती आणि त्याच्या अभिनयाकडे.